माधवनगर येथील एका कारखान्यात निर्माण होणाऱ्या बॉटम पट्ट्या आणि अन्य साहित्याचे बनावट मुद्देमाल तयार करून त्याची विक्रीकरिता साठवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी संशयित संजय बाळू पाटील वय वर्ष 45 राहणार भारतनगर सांगली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी 60,000 रुपयांचे बनावट साहित्य हस्तगत केले। या प्रकरणी सत्तार मुनाफ शेख राहणार कळंब जिल्हा धाराशिव यांनी फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी, माधवनगर येथे असणाऱ्या रविवार पेठेत SP ट्रेडर्स कंपनी आहे। त्या कारखान्यात तयार होणाऱ्या उत्पादनाची कॉपी करून बॉटम पट्ट्या, एल पट्ट्या, चॅन पट्ट्या तयार करून संशयित संजय पाटील यांनी साठा केला होता। याबाबतची माहिती सत्तार शेख यांना मिळाली। त्यानंतर त्यांनी संजयनगर पोलिसात जाऊन तक्रार दिली। पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली असता याची तो विक्री करणार असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आलेली आहे। त्यानंतर त्याच्याकडून एकूण 60,000चे बनावट साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, माधवनगर।